नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण 40 ते 50 लोकांसाठी गावाकडील एकदम गावरान पद्धतीने वांग्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. वांग्याची भाजी करण्यासाठी इथे मी एक 3 ते 4 किलो वांगे घेतलेले आहेत आणि त्याला छान कापून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. वांग्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 30 ते 40 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याला जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 इंच आलं घेऊन त्याला जाडसर वाटून घेतलेलं आहे. अर्धा किलो शेंगदाणे भाजून छान त्याचं बारीक कूट करून घेतलेलं आहे. 4 किलो वांग्यासाठी 1 किलो उभा स्लाईसमध्ये कांदा कट करून घेतलेला आहे. असा उभा कांदा जर कापून घेतलात आणि भाजीला घातलात तर वांग्याची भाजी एकदम चवीला छान लागते. तर इथे मी एक अर्धा किलो तीळ भाजून त्याचं बारीक कूट करून घेतलेलं आहे आणि एक पाव किलो इथे खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. एक पाव किलो बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1 वाटी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. 1 वाटी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. 1 वाटी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. 3 ते 4 चमचे हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. फोडणीसाठी जिरे आणि मोहरी घेतलेली आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भाजीला फोडणी टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी गॅसवर एक मोठं भांडं ठेवलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घ्यायचं आहे. जिरं आणि मोहरी छान तडतडायला लागलं की आपल्याला त्याच्यामध्ये बारीक वाटून घेतलेलं लसूण घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे आलं आलं छान जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे ते दोन्ही पण घालून आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. हे सगळे जिन्नस परतत असताना आपल्याला गॅस बारीक करूनच आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे. या सगळे जिन्नसच आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला हे सगळे जिन्नस परतवून घ्यायचे आहेत. आलं आणि लसूण आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे. आलं लसूण थोडंसं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला जे खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे ते खीस घालून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा खीस घालून आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवरच आपल्याला हे खोबऱ्याचा खीस परतवून घ्यायचं आहे. याचा पण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे खीस परतवून घ्यायचं आहे. कढीपत्त्याचे पानं घालून आपल्याला याला छान खरपूस छान परतवून घ्यायचं आहे. तर एक 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवरच हे सगळे जिन्नस आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. तर बघितलं तुम्ही जसं आपण हे परतत जाल तसं या खोबऱ्याला किंवा या खोबऱ्याच्या खिसला तेल सुटले गेलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही असं खोबऱ्याचा खीस न घालता तुम्ही या ठिकाणी वाटण करून पण या भाजीमध्ये घातलात तर भाजी चवीला एकदम छान होते. खोबरचा खीस, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून तुम्ही वाटण करून घेतलात तरी पण ही भाजी एकदम चवीला छान होते. तर इथे आपलं छान खोबर छान परतलं गेलेलं आहे. तर आपल्याला यामध्ये आपण जे उभा स्लाईसमध्ये जे मोठा कांदा चिरून घेतलेला आहे ते कांदा घालून घ्यायचा आहे. तर इथे मी 4 किलो वांग्यासाठी 1 किलो कांदा कट करून घेतलेला आहे. तर कांदा घालून छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. काही जण वांग्याच्या भाजीला कांदा अजिबात घालत नाही, फक्त लसणाची फोडणी देतात. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा घालू शकता, नाही घातलं तरी पण चालेल. तर फुल गॅस करून आपल्याला एक 4 ते 5 मिनिट आपल्याला हे फुल गॅसवर कांदा परतवून घ्यायचा आहे. तर तुम्ही कांदा असा उभा चिरून घालण्यापेक्षा जर तुम्ही या ठिकाणी कांद्याची प्युरी करून घातलात तरी पण हे भाजीला एकदम छान लागते. तर या कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि यामधून छान सुगंध वास येईपर्यंत आपल्याला हे कांदा परतवून घ्यायचा आहे. एक 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. तर बघितलं तुम्ही थोडंसं कांदा आपला मऊ झालेला आहे. तर आणखीन थोडं आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला फुल गॅसवरच हे कांदा छान परतवून घ्यायचा आहे. तर इथे मस्त आपले हे कांदा मऊ झालेला आहे. तर आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. तर इथे मी एक मूठभर कोथिंबीर घालून घेणार आहे. तर नुसतं वरूनच कोथिंबीर सजवण्यापेक्षा जर असं अशा पद्धतीने जर फोडणीमध्ये आपण कोथिंबीर टाकून घेतला तर एकदम भाजी चवीला छान लागते. या कोथिंबीरचा फ्लेवर या मसाल्यामध्ये किंवा या फोडणीमध्ये उतरतो आणि एकदम भाजी चवीला खूप छान लागते. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही भाजी कोणतीही करत असताना कोथिंबीर जरासं आपल्याला ह्या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. म्हणजे भाजी चवीला छान लागते. तर इथे आपली छान फोडणी परतली गेलेली आहे. तर यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरची पावडर घालून घ्यायचं आहे. तर इथे मी एक अर्धी वाटी लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे आणि 1 वाटी कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे. तर या भाजीला कोणतेही मसाले घालायची गरज लागत नाही. तर घरामध्ये जे साठवणीचा मसाला असतो
लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला असे मसाले आपल्याला या भाजीमध्ये घालून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये 1, 2 ते 3 चमचे हळद पावडर घालून घेतलेलं आहे. हळद पावडर घालून छान परतवून घेऊया. तर मंद गॅसवरच आपल्याला हे सगळे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. तर इथे आपले सगळे मसाले छान परतले गेलेले आहेत. आता या स्टेजला आपल्याला इथे जे आपण वांगे चिरून घेतले होते आणि पाण्यामध्ये घालून ठेवले होते, ते पाणी निथळून आपल्याला यामध्ये वांग्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला वांगी चिरून जर अगोदर ठेवायचं नसेल, तर तुम्ही आयत्या वेळेला ज्यावेळेस आपल्याला भाजी करायची असेल, त्यावेळेस तुम्ही पटपट वांगे चिरून यामध्ये घातलात तरी पण चालेल. तर इथे मी पाण्यामध्ये 3 ते 4 किलो वांगे छान चिरून ठेवले होते. कारण इथे आपण वांगे भरपूर प्रमाणात घेतलेले आहेत म्हणून वांगे चिरून ठेवून पाण्यामध्ये ठेवलं होतं. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला थोड्या प्रमाणात जर भाजी करायची असेल, तर आयत्या वेळी तुम्ही भाजी करत असतानाच वांगे चिरून डायरेक्ट त्या फोडणीमध्ये घातलात तरी पण चालेल. तर इथे आपले मस्त चिरून घेतलेले वांगे आपण या फोडणीमध्ये घालून घेतलेलं आहे आणि मस्त आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला मंद गॅसवरच आपल्याला हे वांगे छान या मसाल्यामध्ये किंवा या तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत. जेवढे हे वांगे या मसाल्यामध्ये छान परतले जातील, तेवढी भाजी चवीला छान लागते. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने गॅस बारीक करून आपल्याला हे सगळे मसाले या वांग्याला कोट हवेत म्हणून अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघितलं तुम्ही हे वांगे आपले एकदम मस्त इथे छान या मसाल्यामध्ये कोट झालेले आहेत. तर बघितलात तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे. तर एकदम मस्त आपली इथे मसाल्यामध्ये हे वांगे व्यवस्थित हे मस्त मिक्स झालेले आहेत. तर या वांग्याच्या भाजीवरती आपल्याला एक झाकण ठेवून या भाजीला एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला मंद गॅसवरच या भाजीला एक छान वाफ काढून घ्यायचं आहे. तर इथे एक 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. तर आपण याच्यावरचं झाकण काढून घेऊया आणि छान आपल्याला ही भाजी आणखीन एक वेळेस छान खालीवरी करत आपल्याला ही भाजी छान परतवून घ्यायचं आहे. असं केल्यानं काय होतं ना, एकदम भाजी छान वाफली जाते आणि चवीला एकदम छान लागते. लगेचच आपण ही भाजी फोडणी टाकल्यानंतर किंवा हे वांगे घालून परतल्यानंतर पाणी घालून घ्यायचं नाही. तर आपल्याला हे भाजी थोडीसं वाफवून घ्यायचं. नंतर यामध्ये आपल्याला या भाजीमध्ये गरम पाणी करून घालायचं आहे. तर भाजी करत असताना वांग्याची गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. जर तुम्ही थंड पाण्याचा जर वापर केलात, तर ही वांग्याची भाजी चवीला बेचव लागते. तर हे वांग्याची भाजी आपल्याला जेवढं पाणी लागेल किंवा भाजी शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल, तेवढंच इथे मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि छान हे उलथण्याने छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर तुमच्या आवडीनुसार घट्ट, पातळ जशी पाहिजे असेल भाजी त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकता. तर या भाजीला छान एक दणदणीत उकळी काढून घ्यायचं आहे. तर बघितलात तुम्ही साईडनी छान उकळी आलेली आहे. या स्टेजला आपल्याला इथे जे आपण भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट आहे, ते शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि भाजून घेतलेले तीळ त्याचं पण आपण कूट करून घेतलं होतं, ते पण यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे मी एक 4 किलो वांग्यासाठी अर्धा किलो तिळाचं आणि अर्धा किलो शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. कूट घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला या भाजीला छान शिजवून घ्यायचं आहे. तर या भाजीला छान उकळी आली, की आपल्याला गॅस बारीक करूनच हे भाजी शिजवून घ्यायचं आहे. तर इथे छान आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे. तर आपल्याला मंद गॅस करून आपल्याला एक 2 ते 3 मिनिटंच आपल्याला हे भाजी छान शिजवून घ्यायचं आहे. तर हे वांग्याची भाजी शिजत असताना जास्तीचा वेळ लागत नाही. एकदम पटकन हे वांग्याची भाजी शिजली जाते. तर इथे एक 4 ते 5 मिनिटामध्ये मस्त आपण इथे मंद गॅसवर आपण ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे किंवा वाफवून घेतलेली आहे. आपली इथे मस्त वांग्याची भाजी शिजली गेलेली आहे. तर आपल्याला इथे सगळ्यात शेवटी आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून या भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर मिक्स करेपर्यंतच आपल्याला 1 मिनिटभरासाठीच इथे गॅस चालू ठेवायचा आहे आणि कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपली एकदम मस्त आणि एकदम परफेक्ट आपली इथे वांग्याची भाजी शिजली गेलेली आहे. तर या स्टेजला आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर इथे आपली चमचमीत आचारी स्टाईल किंवा लग्नाच्या पंक्तीतली मस्त वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर बघितलात तुम्ही एकदम कमी तेलकट आणि एकदम झणझणीत आपली इथे वांग्याची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे. तर इथे एक 40 ते 50 लोकांसाठी इथे आपण वांग्याची रसरशीत आणि चमचमीत वांग्याची भाजी केलेली आहे. तर ही भाजी आपण एका डिशमध्ये सर्व्ह करूया. तर बघितलात तुम्ही एकदम मस्त आपली या भाजीला कलर पण सुंदर आलेला आहे आणि एकदम चमचमीत आणि झणझणीत आपली इथे वांग्याची रस्सा भाजी म्हणून तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.